एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्रीज फूड स्टुडिओमध्ये. 5वी माळ, रंग पांढरा. आज देवी स्कंद माता या रूपात आहे. या रूपात ती युद्धाचा देव मानला गेलेला स्कंद त्याची माता आहे. आणि ह्या रूपामध्ये देवीच्या मांडीवर एक मूल आहे. आईच्या पवित्र प्रेमाचं हे द्योतक आहे. आणि पांढरा रंग हा शांती, पावित्र्य आणि प्रार्थनेचं सांकेतिक आहे. आज आपले 2 पांढरे पदार्थ आहेत, ते म्हणजे एक GSB ट्रेडिशनल ब्रेकफास्ट रुलामा भाकरी आणि दुसरं खरवस. चला सुरू करूया. रुलामा भाकरी करायला मी मेजरिंग कपने मोजून 1 कप रवा घेतला आहे. पाऊण कप ओलं खोबरं घेतलं आहे. त्यानंतर साखर 1 टेबलस्पून लागणार आहे. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि 1 टीस्पून आल्याचा कीस घेतलेला आहे. त्यानंतर मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागणार आहे. तूप आपल्याला भाकरी बनवायला लागणार आहे आणि पाणी हे पीठ कालवायला लागणार आहे. आता हा रवा मी 5 मिनिटं भिजत ठेवणार आहे. अशा प्रकारे पाणी घालून मी थोडा वेळ ह्याला असाच भिजत ठेवणार आहे. आता ह्या रव्यामध्ये मी हे खोबरं घालून घेते आणि पाणी घालून घेते. खूप पातळ करायचं नाहीये हे. आणि ह्यातच मी आता हिरवी मिरची घालून जरा चुरून घेते, म्हणजे त्या हिरव्या मिरचीचा तिखटपणा सुटेल. त्यानंतर साखर आणि आलं एकत्र घालून मी नीट मिक्स करून घेते. पाणी अजून थोडं लागेल कारण रवा पाणी सोक करून घेतोय. मीठ घालून घेऊया. आणि ह्याला 5 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवून देते. तोपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवूया. 5 मिनिटानंतर रवा मस्त फुललेला आहे. तवा सुद्धा तापलेला आहे. आता मी तूप लावून घेते तव्याला. आणि या भाकरीच्या पिठाचा एक गोळा असा ठेवून थापून घेते हातानेच. खूप पातळ नाही थापायचंय, खूप जाडही नाही ठेवायचंय. ह्याला कव्हर करून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया. आपण बघूया भाकरी भाजली आहे का एका साईडने ते. पुन्हा थोडंसं तूप घालून घेऊया. तूप नसेल तर तेल सुद्धा घातलं तरी चालतं. आणि ह्या बाजूने सुद्धा आता खरपूस भाजून घेऊया. आपण बघूया भाकरी दुसऱ्या बाजूने भाजली का ते. भाकरी छान भाजलेली आहे, तर ही मी तव्यावरून काढून घेते. आणि अशाच प्रकारे मी आता बाकीच्या सुद्धा सगळ्या भाकऱ्या करून घेते. रुलामा भाकरी तयार आहे. घरी बनवलेल्या ताज्या लोण्याच्या गोळ्यासोबत एन्जॉय करूया. पण त्याआधी रेसिपी एकदा क्विक रिकॅप करूया.
इथे मी म्हशीचा पहिल्या दिवसाचा चीक घेतलेला आहे. गाईचा सुद्धा चालतो. आपल्या ओळखीच्या दूधवाल्याकडूनच घ्या, त्याच्यामुळे फसगत होत नाही. कारण कित्येकदा बाहेरून मिळणारा चीक असतो त्याच्यामध्ये ते दूध मिक्स करूनच देतात, त्यामुळे मग आपलं प्रमाण बिघडू शकतं. आपल्या रेग्युलर वापरातील 350 ml दूध आपल्याला इथे वापरायचं आहे. आपल्याला इथे एक 100 ग्रॅम साखर लागेल. आवडीप्रमाणे तुम्ही टेस्ट करून कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 टीस्पून मी इथे वेलची पूड आणि थोडेसे सॅफ्रनचे स्ट्रँड्स घेतलेले आहेत. एवढ्याशा इन्ग्रेडियंट्समध्ये आपण एकदम सुप्पब असा खरवस तयार करणार आहोत. आता या चिकामध्ये मी हे दूध घालून घेते. त्यानंतर एक 100 ग्रॅम साखर घालून घेते. त्याचबरोबर आता वेलची पूड आणि केसराच्या काड्यासुद्धा घालून घेते. खरवस करताना मी केसराच्या काड्या अशाच घालते, ह्याच्यामुळे पांढरा आणि केशरी असं सुंदर कॉम्बिनेशनचा खरवस तयार होतो. आता आपल्याला हे साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत असं ढवळून घ्यायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळली आहे. आता हे मी कुकरला लावणार आहे आणि कुकरमध्ये शिजवताना मी कुकरच्या झाकणाचं गॅस्केट आणि शिट्टी दोन्ही काढणार आहे. आता हे कुकरमध्ये मी एक 25 मिनटं शिजवून घेणार आहे. 25 मिनटं झालेली आहेत. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी झाकण काढून बघते आहे. आपण बघूया खरवस तयार झाला आहे का. ओहो, काय मस्त खरवस तयार झालेला आहे. आपण बघू शकता कसा घट्टसर खरवस तयार झालेला आहे. आता हा मी पूर्णपणे गार करणार आहे आणि नंतर ह्याला 2 ते 2.5 तास फ्रीजमध्ये ठेवून मगच ह्याला मी कापणार आहे. जर आधी आपण कापला तर त्याला पाणी सुटायला लागतं, म्हणून तो 2 तास तरी कमीत कमी फ्रीजमध्ये ठेवून मग आपण कापूया. खरवस फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे. तुम्ही बघू शकता कसा छान घट्टसर झालेला आहे. तुम्हाला याहीपेक्षा जर मऊ वड्या हव्या असतील तर एक 50 ml दूध अजून जास्त घातलं तरी चालणार आहे. आता मी ह्याला कट करून घेते आहे. खरवस तयार झालेला आहे. बघा कशा सॉफ्ट वड्या झालेल्या आहेत. कितीही पॉवर पॅक नाश्ता केला तरी खरवस खायचा मोह काही आवरता येत नाही. त्यामुळे तुम्ही नक्की दोन्ही रेसिपीज ट्राय करा आणि मला जरूर कळवा की तुम्हाला आवडल्या की नाहीत ते. पुढचा रंग आहे लाल. उद्या भेटूया लाल रंगाच्या 2 रेसिपीज घेऊन. थँक्यू.